उद्या रक्षाबंधनाचा सण आणि या सणानिमित्त बदलापूरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये आपण बघत असाल आरोग्य सभापती किरण भोईर यांच्या माध्यमातून रक्षाबंधन सण साजरा केला जातोय। या ठिकाणी असणारे डॉक्टर आणि परिचारिका त्यांच्यासोबत हा सण जो आहे तो साजरा केला जातोय। रुग्ण सेवेला समर्पित असलेल्या आपल्या सर्व महिला अधिकारी व कर्मचारी भगिनींसाठी या सुंदर रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या निमित्ताने सर्वांचे मनपूर्वक शुभेच्छा। कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे किरणदादा भोईर व मान्यवरांचे स्वागत आपल्या एमएस मॅडम करत आहेत। आपण पाहतोय आलेल्या मान्यवरांचा सन्मान केला जातोय डॉक्टरांच्या माध्यमातून। आणि खरं तर रक्षाबंधन सण म्हटला की बहीण भावाचं अतूट नातं, अतूट प्रेम, यामुळे हा सण साजरा केला जातो। पण परिचारिका आणि डॉक्टर यांच्या सोबत खरं तर हा प्रत्येक वर्षी सण साजरा केला जातो, तो म्हणजे किरण भोईर यांच्या माध्यमातून। आपल्या मॅडमांचे स्वागत आपण पाहतो तर याच परिचारिकांच्या, याच नर्सच्या माध्यमातून खरं तर अनेक रुग्णांची सेवा केली जाते। आणि ही सेवा जी आहे ती सेवा एकंदरीत रुग्णांना देत असतात। आणि या सेवेमुळे आपण पाहतोय ज्या हातांनी ही सेवा या परिचारिका रुग्णांना देतात, त्याच हातांच्या माध्यमातून आज किरण भोईर हे रक्षाबंधनाची जी राखी आहे ती बांधत असतात। आज पाहत असाल तर आज ग्रामीण रुग्णालयामध्ये सुद्धा किरणजी भोईर हे आलेले आहेत। आणि ग्रामीण रुग्णालयामध्ये असणारे जे परिचारिका आणि जे डॉक्टर्स आहेत त्यांच्या माध्यमातून एकंदरीत हा सण साजरा केला जातोय। काही वेळापूर्वी दुबई रुग्णालय आणि शहरातील अनेक खासगी रुग्णालयांना त्यांच्या माध्यमातून भेट देण्यात आली। त्यांचा हात तुम्ही जर पाहत असाल तर हातांमध्ये, दोन्ही हातांमध्ये मोठ्या प्रमाणात राखिया असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। माननीय वैद्यकीय अधीक्षक, माननीय मेंटर मॅडम इथे उपस्थित सर्व आपल्या भगिनी, त्यांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा। किरण दादा तर सर्वांनाच माहित आहे, किरण दादा नगरसेवक आरोग्य सभापती आहे म्हणून करतात असं नाहीये। किरण दादा आरोग्य सभापती नसताना पण हॉस्पिटलमध्ये येऊन प्रत्येक बेबी चाइल्ड ज्यांना पण मुलगी होणार त्यांना गिफ्ट देतात खरंच। आणि आज 4थं वर्ष आहे हे रक्षाबंधनाचं, सतत ते करतात, म्हणजे इतका महिलांना खऱ्या अर्थाने सन्मान मिळतो असं मला वाटतंय। आणि रक्षाबंधनाचा हाच अर्थ हाच आहे की रक्षण करणे। कधी पण एनी टाइम किरण दादा दिसला की असा आधार वाटतो की कधी पण आपल्याला काही समस्या असते, कधी पण आम्ही रस्त्यात थांबवले तरी ते सर्व ऐकून घेतो, आम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही। आणि त्यांचं खूप खूप धन्यवाद, त्यांचे आभार मानते मी की त्यांनी आम्हाला हा सन्मान दिल्याबद्दल त्यांचे खूप धन्यवाद। आता आपण सगळे महिला अधिकारी व कर्मचारी भगिनी मंडळांनी राखी बांधून दादांना पवित्र सोहळा रक्षाबंधनचा साजरा करा। हात आपल्या भावाचं औक्षण करून हा रक्षाबंधनाचा सण साजरा होतोय। आणि आपण पाहतोय तर भावाच्या हाताला राख्या बांधल्या जातात आणि भावाकडून सुद्धा बहिणीला
एक ओवाळणी म्हणून गिफ्ट जे आहे ते दिले जाते. आता आपण जर पाहिलं तर बदलापूरच्या दुबई रुग्णालयात सर्व परिचारिका आणि आशा सेविका यांच्यासोबत राखी पौर्णिमेचा हा उत्सव साजरा केल्याच्या नंतर आता बदलापूरच्या ग्रामीण रुग्णालयामध्येही आपण बघू शकतो हा उत्सव जो आहे तो आरोग्य सभापती किरण भोईर साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर बहीण भावाचं हे पवित्र आज सकाळपासूनच एकंदरीत खाजगी रुग्णालय असू द्यात किंवा सरकारी रुग्णालय असू द्यात या रुग्णालयांमध्ये हा जो सण आहे तो साजरा केला जातो आणि यापूर्वी सुद्धा प्रत्येक वर्षी प्रभागातल्या महिला असू द्यात किंवा या ठिकाणी रुग्णालय असू द्यात या रुग्णालयांना भेटीगाठी दिल्या असतात आणि हा सण साजरा केला जातो. आता सुद्धा तुम्ही बघत असाल तर एकंदरीत मोठ्या प्रमाणात परिचारिका डॉक्टर्स या ठिकाणी आलेल्या आहेत. करायला भेटतो दरवर्षी, चांगलं वाटतं जरा एक वेगळा. काय थोडं माझं कोणीच काढलं नाही. त्याचं नाव सांगितलं. आता काय काढू सांगलं काढू. क्या बात है. इथे आहे. इथे नाही. काय आज रक्षाबंधन सण पार पडलेला आहे. हा तिकडे आज रक्षाबंधन सण पार पडतोय आणि आज राखी बांधली जाते. काय सांगाल, काय भावना आहे? खरंच खूपच चांगलं वाटत आहे आम्हाला. चांगलं रक्षाबंधन म्हणजे महिलांचं खऱ्या अर्थाने रक्षण करणे, ह्यालाच रक्षाबंधन आपल्याकडे म्हटलं जात आहे. आणि किरण दादांनी आज हा कार्यक्रम लावून आज खरंच आम्हाला खूप सन्मान दिलेला आहे. एवढंच नव्हे की किरण दादा नगरसेवक पण आहेत आणि आरोग्य सभापती पण आहेत म्हणूनच हे करतात असं नाही, तर यापूर्वी पण सतत आज 4 वर्ष झाले की किरण दादा इथे येऊन आम्हाला रक्षाबंधनसाठी आम्हाला गिफ्ट पण देतात आणि आमचा सन्मान करतात. हे आम्हाला खूप छान वाटतं. तसेच ते आमच्या हॉस्पिटलमध्ये डिलेव्हरी वॉर्ड आहे
जेव्हा पण आपलं कोणाला पण मुलगी होणार त्यांना दादा लगेच गिफ्ट घेऊन येतात आणि हे पण आम्हाला खूप म्हणजे प्राऊडली फील होतंय, खूप छान वाटतंय. खऱ्या अर्थाने महिलांचा सन्मान होते असं मला वाटतंय. सर खरं तर मागील अनेक वर्षांपासून आपण सर्व या आरोग्य सेविकांसोबत राखी पौर्णिमेचा उत्सव साजरा करून सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक आनंद पाहायला मिळतोय. त्यामुळे सगळे आतुरतेने या सणाची वाट पाहत होते. काय एकंदरीत सांगायचं? खरं तर आज आपण रक्षाबंधनाच्या या पवित्र सणाच्या निमित्ताने उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी सर्वच महिला डॉक्टर्स आहेत, अधिकारी वर्ग आहे, परिचारिका आहेत आणि यांच्यासोबत रक्षाबंधन साजरा करताना मला खूप आनंद होतो यासाठी की या जे पूर्वी ग्रामीण रुग्णालय होतं नुकतंच ते आता 10 ते 15 दिवसापूर्वी ते उपजिल्हा रुग्णालय झाले. त्यामुळे 50 बेडची सुविधा असलेलं हे अतिशय चांगलं असं सुसज्ज हॉस्पिटल या ठिकाणी आपल्या बदलापूरकरांच्या सेवेमध्ये दाखल झालेलं आहे. आणि मागील काही वर्षापासून या उपजिल्हा रुग्णालयाचे आणि माझे अतिशय चांगले संबंध यासाठीच आहेत की 3-4 वर्षापासून एक नाविन्यपूर्ण उपक्रमाला आपण या बदलापूर शहरामध्ये सुरुवात केली होती. ती म्हणजे आमदार किसन कन्या जन्म स्वागत योजना. आणि ह्या ग्रामीण रुग्णालयामध्ये ज्या ज्या वेळेस मुलीचा जन्म होतो आणि त्या मुलीच्या जन्माचं स्वागत करण्याचं भाग्य मला या ठिकाणी नेहमी मिळत असतं. खरं तर ह्या रुग्णालयामध्ये आपल्या शहरातीलच नव्हे तर ग्रामीण ठिकाणातील देखील महिला अनेक संख्येने या ठिकाणी येतात आणि ज्यावेळेस त्यांना मुलीचा जन्म जेव्हा होतो त्याच काहीतरी त्यांना नवीन त्यामध्ये त्यांना योजनेची माहिती मिळते. यासोबत सुकन्या समृद्धी योजना त्याची माहिती त्यांना पूर्णपणे मिळाली जाते. त्यामुळे नक्कीच या सर्वच या परिचारिका आहेत त्या आम्हाला वेळोवेळी सहकार्य करत असतात आणि ही योजना थेट सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थाने हे सर्व करत असतात. आणि मग या बदलापूर शहरातील टीबी क्षेत्र असेल तर नीलमताई आहेत, स्वातीताई आहेत, पूर्ण हे टीबी क्षेत्रामध्ये हे स्वतः त्या ठिकाणी काम करतात. आमच्यापर्यंत पूर्णपणे माहिती देण्याचं काम ते त्या ठिकाणी करत असतात. माझ्यासोबत बदलापूर शहरातील टीबी मुक्त बदलापूर खऱ्या अर्थाने घडवण्यासाठी आपल्याला करण्यासाठी माझ्यासोबत काम करणाऱ्या या सर्वच माझ्या भगिनी आहेत आणि नवीन जे काही सरकारच्या योजना आहेत आरोग्याच्या बाबतीमध्ये असेल हे फक्त मी एकटा नाही करत तर माझ्यासोबत या सर्व माझ्या भगिनी करत असतात. त्यामुळे यांच्यासोबत एक भाऊ म्हणून त्यांच्या पाठीशी राहणं हे माझं कर्तव्य आहे. कारण की आपण जर बघत असाल गंभीर सारख्या आजारावर जर काम करायचं असेल तर कोणी पुढे येत नाही. आज या सर्व यांचं स्वतःचं कुटुंब सांभाळून त्यांचं देखील परिवार आहे हे सर्व सांभाळून ते या ठिकाणी काम करतात. आणि मग त्यांच्या या कामाला त्यांच्या या सर्वांच्या कर्तृत्वाला त्यांचा एक सलाम त्यांचा एक सन्मान म्हणून आम्ही हा सर्व रक्षाबंधनाचा कार्यक्रम करत असतो. खरोखरच या माझ्या सर्व बहिणी आहेत यांच्यासोबत कायम मी त्यांच्या पाठीशी असणार आहे आणि या रक्षाबंधनाच्या दिनानिमित्ताने मी सर्व त्या माझ्या भगिनींना त्या ठिकाणी शुभेच्छा देतो. थँक्यू सो मच.